अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चना डाळ पालक करणार आहोत। रेसिपीला सुरुवात करू। कुकर घेऊ। कुकरमध्ये 1 वाटी चना डाळ 1 तास भिजत घालून घ्यायची, म्हणजे लवकर आपली चना डाळ शिजते। पाणी जास्त घालायचं नाही कुकरमध्ये, जेवढं आपलं डाळ लागतं तेवढंच घालायचं। 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा आणि 3-4 लवंग घालायची आणि 1 पिंच हिंग घालायचं त्यामध्ये आणि 1 चमचा तेल घालून आपण हे डाळ शिजून घेणार। 2 शिट्ट्या काढायच्या, जास्त वेळ शिजवायचं नाही। आपली भिजलेली डाळ असते त्यामुळे लगेच शिजते आपली 2 शिट्ट्यामध्ये। बघा आपली डाळ तयार आहे। अशी डाळ राहिली पाहिजे, अशी चांगली डाळ नाही झाली पाहिजे। मग आपली डाळ शिजलेली। आता आपण पॅन ठेवू। पॅनमध्ये तेल टाकू। जिरे चांगले फुलले की आपण 2 कांदे घेतले असे बारीक कापून, त्यामध्ये कांदे असं 2 मिनिटं असं थोडा गुलाबी कलर आला की त्यामध्ये 2 हिरवी मिरची तुकडे, लसूण घेतलेला आहे 1 चमचा असं बारीक कापून घ्यायचा आणि अद्रक 1 चमचा घेतलेला आहे। त्याला पण असं तेला कांद्यासोबत चांगलं असं परतून घ्यायचं। असं कांद्यासोबतच टाकायचं म्हणजे दोन्ही सोबतच असं परतलं जातं। आता आपला कांदा चांगला गुलाबी कलर आलेला आहे। आपला कांदा लसूण ते चांगला गुलाबी कलर झालेला आहे। आता आपण त्यामध्ये टमाटे टाकलेला आहे। टमाट्याची प्युरी करायची नाही, असे टमाटे टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ते मीठ टाकून चांगलं असं टमॅटो लवकर गळतं आपलं मीठ टाकल्यावर। आता यामध्ये मसाले 1 चमचा मिरची पावडर आहे, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 छोटा चमचा हळद। ही थोडीशी डाळ तिखट करायची, मी छान लागते खायला। मग असं चांगलं मसाले हलवून घेऊ आपण। मसाले टाकले गॅस बारीक करायचा म्हणजे मसाले जळत नाहीत आपले। आणि ह्यावरती आपलं 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं मसाल्याला तेल सुटेपर्यंत टमाटा गळेपर्यंत 2 मिनिटं झाकून ठेवू आपण। मग आपला मसाला तयार झालेला आहे। टमॅटो चांगला मॅच झालेला आहे आपला। आता त्यामध्ये पालक घेतलेली, हे 1 गड्डी पालक आहे, त्याला आता बारीक अशी कापून घ्यायची। त्याला 2-3 पाण्याने धुवायची पहिलं आणि मग कापायची। पहिलं कापून धुवायची नाही त्याला। मग आता आपण चांगलं हलवून घेऊ त्याला पालकाला। बघा असं चांगलं हलवून घ्यायचं। आता पाणी नाही टाकायचं त्यामध्ये, असंच 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं। मग गॅस मिडियम करायचा, कारण पालेभाज्यांमध्ये पाणी राहतं त्यामुळे त्याला पाणी घालायची गरज लागत नाही। मग आपली भाजी चांगली शिजलेली आहे। आता आपण चांगलं हलवून घेऊ भाजीला। त्यामध्ये आपण डाळ शिजून घेतली, त्यातली थोडी डाळ आपण टाकायची ह्याच्यामध्ये आणि असं थोडं त्याला असं मॅश करून घ्यायचं डाळीला। असं मॅश करून घेतल्यामुळे आपली डाळ वेगळी आणि पाणी वेगळं होत नाही, त्यामुळे असं थोडी डाळ असं मॅश करून घ्यायची आपली चमच्यानं। पूर्ण डाळ आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये आणि आता चांगलं मसाल्यासोबत हलवून घ्यायचं आहे डाळीला पूर्ण। मग असं एकत्र सगळं एकजीव करून घेऊ डाळ आणि पालक। आता आपण ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ गरम केलेलं। पाणी जास्त नाही घालायचं, त्यामध्ये थोडंच पाणी घालायचं, कारण आपली चना डाळ पालक अशी पातळ नसते, आपली थोडी सरबरीत राहते आणि भातासोबत खूप छान लागते खायला। मग आता असं पण चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकू आपण, कारण पहिल्या बी आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं आणि कस्तुरी मेथी अशी हात चोळून टाकायची आणि काड्या बाजूला काढून टाकायच्या त्यातल्या। आता पूर्ण डाळीमध्ये असं मिक्स करून घेऊ आपण आणि ह्याला आता 5 ते 6 लो गॅसवरती शिजून द्यायचं डाळीला। आता आपण असं झाकण लावून ठेवणार आहे। मग आपली डाळ झालेली आहे तयार। बघ किती मस्त डाळ झाली आपली। आता आपण ह्याला तडका देणार डाळीला वरनं। आता आपण एक चमचा तूप घ्यायचं, तुपाचा तडका द्यायचा आणि बारीक आपण 1 चमचा लसूण आणि 1 चमचा अद्रक घेतलेली खिसून त्याला असं चांगलं गोल्डन कलर येऊन द्यायचं लाल। गॅस बंद करून मग 1 छोटा चमचा बिडगी मिरची पावडर टाकायची। गॅस बंदच करायचा, चालू गॅसवर टाकायचं नाही, कारण आपली मिरची पावडर जळती। बघा आता वरून आपण तडका द्यायचा आणि 2 मिनिटासाठी असं पॅन झाकून ठेवायचा, म्हणजे आपलं पूर्ण तुपाचा वास त्या डाळीमध्ये उतरतं। बघा आपली डाळ किती छान झाली। आपण थोडीशी वरून आता कोथिंबीर टाकू। बघा आपली चना डाळ पालक तयार आहे।
तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.